पुणे मेट्रोचं लोकार्पण होऊन 1 वर्ष लोटलं तरीही मेट्रोचं काम जैसे थेच आहे. मेट्रोचं काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. मात्र 88 ते 90% काम पूर्ण झाल्याचा दावा पुणे मेट्रोने केला आणि त्यामुळे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा प्रवाशांसाठी कधी खुला होणार असा सवाल पुणेकर विचारतात. 31 मार्च यायला काही दिवसच बाकी आहेत. नेमकं मेट्रोचं काम कुठपर्यंत आलंय की केवळ राजकीय लोकांची इच्छाशक्ती नाही म्हणून लांबलं जातं. असे अनेक प्रश्न आहेत, पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मेट्रोचे PRO आहेत सोनवणे सर. सर मला सांगा किती टक्के काम पूर्ण झाले सेकंड फेजचं पर्टिक्युलरली? आपण आता जो पुढचा टप्पा येणार आहे त्याच्यामध्ये 3 मार्ग आपण अधोरेखित केले. एक आहे फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट, दुसरा आहे गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट रुबी हॉल क्लिनिक. तर याची कामं जी आहेत ते 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आमचं नियोजन आहे. त्यानंतर ते जे आहे CMRS जे कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी त्यांना ऑफर केले जातील आणि त्यांच्या सूचनांचं जे आहे त्याची करेक्शन केल्यानंतर हा मार्ग जो आहे हा खुला केला जाऊ शकतो. आपण डायग्रामवरही दाखवू शकतो मग कुठलं आता सेकंड फेज आहे, फर्स्ट फेज कुठली? हे बघा, PCMC ते फुगेवाडीचं उद्घाटन जे आहे ते प्राईम मिनिस्टरांनी केलं झालं होतं. होतं. त्याच्यानंतर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट काम रेडी आहे ते 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. दुसरं गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल क्लिनिक. तर हे जे मार्ग आहेत हे 31 मार्चपर्यंत आमचं काम पूर्ण करायचे नियोजन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते CMRS जे कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी आहे त्यांना ते ऑफर केले जातील आणि त्यांच्या काही सूचना असेल त्याची पूर्तता केल्यानंतर आपल्याला हे मार्ग ओपन करण्यासाठी त्यांच्याकडनं परमिशन मिळू शकते. डेडलाईन पाळली जाईल की 31 मार्चची? हो, आमचं सध्याचं नियोजन आहे की ते कामं होऊन जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.